रामकृष्ण हरी देव मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पाप पुण्य तुझे हाती विषय आहे। पाप पुण्य तुझे हाती वय बघायला गेलं का नाही मित्रांनो, पाप हे आपल्याच हातात असतं आणि पुण्य हे आपल्या हातात असतं। पाप म्हणजे काय? लोकाला त्रास देणे, लोकाचं वाईट चित्तणे, याला पाप म्हटलं जातं। लोकाविषयी वाईट निंदा लोक त्याची निंदा करू नये, निंदा नास्ती केलीस की त्याचं पाप लागतं। काय निंदकाचे मराठीत म्हण आहे, निंदकाचे घर नेहमी असावे शेजारी, बरं का? मराठीतली म्हण आहे, निंदकाचे घर नेहमी असावे शेजारी। तुम्ही जर लोकाला निंदलं की त्याचं चांगलं होत जातं, आणि जर आपण त्याला निंदलंच नाही तर नेहमी आपल्या जे परिवर्तन होत असते ते जास्त होत जातं आपल्यात परिवर्तन। त्यामुळे लोकाला कधी निंदायचं नाही, लोकाला कधी वाईट वांगाळ म्हणायचं नाही। ज्या वेळेला आपण लोकाला वाईट वांगाळ म्हणतो त्यावेळेला देव आपल्याकडे बघत असतो। नाण्याला जसं दोन बाजू असतात तसंच असते। आपण लोकाला नाव ठेवली की जगदुनिया आपल्याला नाव ठेवतो। म्हणून ह्यासाठी कधी कोणाला वाईट म्हणू नका, कधी कोणाला वाईट चित्तू नका, कधी कोणाविषयी वाईट बोलू नका। जर तुम्ही लोकांची निंदा नालस्ती केली की देव तुम्हाला मागं ठेवतो, आणि ज्यांची निंदा नालस्ती झाल्या, ज्यांच्याविषयी आपण वाईट बोलू ते आपल्या डोळ्यात देखत पुढे जात असतात। हे नेहमी मित्रांनो ध्यानात ठेवा। यासाठी कोणाला कधी वाईट म्हणू नका, कोणाला काहीच बोलू नका। दुसऱ्या डोळ्यानं आपल्याला दिसते ना, ते आपण बघा, तुम्हाला बघूच वाटलं बघा, नाही बघूच वाटलं तिथंच विषय सोडून द्या। अशामुळं काय होतं, आपली प्रगती होत असते, ती आपल्या मनानं आपली प्रगती खुटते, आणि प्रगती खुटल्यानंतर आपण अधोगतीला लागतो। म्हणून यासाठी निंदा नालस्ती करू नका। दुसरी गोष्ट, नेहमी पाप, यालाच पाप म्हटलं जातं। पशु हत्या किंवा जनावरांची हत्या करणं, किडा मुंगी मारणं, हे पण एक मोठं पाप आहे। पण आपल्या पायातून रोज चालत असतो, किती मुंग्या कीड मरत असतील त्याचं आपल्याला बी गणत नसतं। पण ते आपण हून केलेलं पाप नसतं, ते आपल्या हातून घडलेलं पाप असतं। आपण हून करणे पाप म्हणजे एखादा मच्छर मारणे किंवा मुंगळी मारणे, मुंगळा मारणे, हे आपण केलेलं, माशी मारणे, हे केलेलं आपण पाप। मग ह्या पापाची शिक्षा बरोबर देव देतो। आता त्या दिवशी तुम्हाला सांगायचं, लोकांचं सांगण्यापेक्षा त्या दिवशी मी सांगतो तुम्हाला। मी शेळीला हाणायला दगड गेलो, दगड हाणला शेळीला, पण चुकून त्या खेकड्याच्या अंगावर पडला, खेकडा तिथं मृत्युमुखी पडला, मेला खेकडा। मग तो खेकडा उचलला आणि पिशवीत घातला, आणि पिशवीत घालून खेकडा पुढे येत घरी जात असतानाच चुकून माझा त्या सोयाबीनाच्या ढाळ्यात पाय अडकला, आणि तोंडावर पडलो का, याचा अजून व्हट फुटलाय, तो व्हटाचा दात शिरला होता आतमध्ये। म्हणजे आपण न करता ते पापाची शिक्षा बोलू। म्हणजे मी गेलो तो शेळीला दगड माराय, पण चुकून त्याला लागला। आपण त्याला खेकड्याला मारलंय का? पण चुकून मारला त्याला, चुकून दगड लागला। आपण त्याला दगड मारतो म्हणून मारायला गेलो नव्हतो, पण आपल्या हातून हे चुकून घडलेलं पाप देवानं तिथंच मला शिक्षा दिली। माझ्या तोंडातून रक्त येत होतं बराच वेळ, आणि मग ते रक्त थांबवण्यासाठी मी जीवनात तोंडात हात ओढत होतो। मला एक दिवस बोलता आलं नाही व्यवस्थित, शिट्टी मारता शेळ्यांना आलं नाही व्यवस्थित। म्हणजे आपण केलेलं पाप केलं नव्हतं, पण ते आपल्या हातून पाप गुन्हा घडला होता, त्याची शिक्षा मला देवानं दिली। हे असं असतं पाप आणि पुण्य। लोकांचं सांगण्यापेक्षा मी माझं स्वतःचं सांगतो, का तर मी नेहमीच सत्य बोलत असतो। मला सत्याचा मार्ग खूप चांगला वाटतो, का तर एक खोटं बोललं की त्यासाठी, एक खोटं लढवायसाठी 10 खोटी बोलायला लागते, 10 खोटी लढवायसाठी 20 खोटं बोलायला लागतं। मग एकदा जे काय आहे ते सत्य बोला। आणि मला कसं आहे माहिती आहे का, जो माणूस तोंडावर बोलतो त्याचा मला राग येत नाही, जो माणूस माघारा कुचकुच करतो त्याचा खूप भयंकर राग येतो। का तर तोंडावर बोलणारी माणसं खरी असतात, आणि माघारी बोलणारी माणसं लबाड असतात। का ते ती लोकाला का आपल्याविषयी काय बी फुलवून सांगतात, काय बी ओलाढाल्या करून सांगतात। त्या माणसाला आपल्या विषय त्याच्या मनात म्हणजे आपल्या विषय त्याच्या मनात राग कालू येतं, आणि आपलं कसं वाटोळ होईल ते बघतात। त्या माणसांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही कितीही जाळा, माझा ठोका मी सोडत नसतो, बरं का? माझा पॅटर्न कधीच बदलत नाही। आणि यासाठी ध्यानात ठेवा, नेहमी सगळ्यांच्यावर चांगलं राहावं, सगळ्यांच्यावर व्यवस्थित गुण्यागोविंदानं राहावं। देव तुम्हाला काही कमी पडून देणार नाही, हे लक्षात असू द्या मित्रांनो। जर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा,
रामकृष्ण हरी. आता उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. चला.